ह्या लेक्चरमध्ये आपल्याला दोन फरक बघायचे आहेत. पहिला फरक आहे बघा नॅशनल ॲडव्हर्टायझिंग वर्सेस रिटेल ॲडव्हर्टायझिंग आणि दुसरा आहे बघा प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग वर्सेस इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. दोन्ही फरक एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टन्स आहेत, खूप इझी आहेत हे आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही फरक खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन आज आपण बघूया. पहिला आहे बघा नॅशनल ॲडव्हर्टायझिंग वर्सेस रिटेल ॲडव्हर्टायझिंग. त्याचं मिनिंग बघूया. नॅशनल ॲडव्हर्टायझिंग वर्सेस रिटेल ॲडव्हर्टायझिंग. इट इज अंडरटेकन थ्रू आउट द कंट्री. एखाद्या देशात ही ॲडव्हर्टायझिंग केली जाते. इट इज रिटेल ॲडव्हर्टायझिंग बघूया. इट इज अंडरटेकन इन अ लोकल एरिया ऑर अ पर्टिक्युलर रिजन ऑर अ सिटी. एखाद्या शहरात, एखाद्या गावात किंवा स्थानिक भागामध्ये ही ॲडव्हर्टायझिंग केली जाते. दुसरा बघा, दुसरा नेक्स्ट पॉईंट बघा पर्पज. नॅशनलचा बघूया. द पर्पज ऑफ नॅशनल ॲडव्हर्टायझिंग इज टू इन्फॉर्म अँड परस्यू पीपल टू बाय द ब्रँडेड प्रोडक्ट्स. लोकांचं मन वळवलं जातं नॅशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये की तुम्ही ब्रँडेड प्रोडक्ट्स परचेस करा, यासाठीची ॲडव्हर्टायझिंग केली जाते. रिटेलचं बघूया. The purpose of retail advertising is to induce local people to buy branded as well as unbranded products from a particular shop. ब्रँडेड प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी किंवा अनब्रँडेड प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी रिटेल ॲडव्हर्टायझिंग केली जाते. लोकल पीपल जे असतात त्यांच्यासाठी. कव्हरेज बघा दोघांचंही. नॅशनलचं वायडर आहे, म्हणजे खूप मोठं स्वरूप आहे कव्हरेजचं. कंट्री म्हटल्यानंतर पूर्ण देशभरात हे ॲडव्हर्टायझिंग पब्लिश होते, लोकांना कळतात की प्रोडक्ट्स काय आहेत ते. रिटेलचा बघा लिमिटेड आहे, लोकल एरियापुरतीच मर्यादित आहे. इट इज कव्हरेज बघा नॅशनलचं. इट हॅज वायडर कव्हरेज ॲज इट इज अंडरटेकन इन अ एंटायर नेशन. रिटेलचं बघा. इट हॅज लिमिटेड कव्हरेज ॲज इट इज अंडरटेकन इन द लोकल एरियाज. दोघांचं कॉस्ट बघूया. नॅशनलचं बघा मोठं बजेट असतं ॲडव्हर्टायझिंगचं. रिटेल ॲडव्हर्टायझिंगचं बघा स्मॉल बजेट असतं. पाचवा पॉईंट आहे बघा मीडिया यूज. कोणकोणतं माध्यम वापरलं जातं ॲडव्हर्टायझमेंट करण्यासाठी. नॅशनलचं बघा रेडिओ, टेलिव्हिजन, न्यूजपेपर, मॅगझिन्स माध्यम वापरलं जातं. रिटेल ॲडव्हर्टायझिंगचं बघा इट मेक्स यूज ऑफ लोकल मीडिया. स्थानिक मीडिया वापरलं जातं बघा, such as local newspaper, local radio channels, cable networks, outdoor media like posters, banners, handbills, window displays, etc. etc. सहावा पॉईंट बघा रिस्पॉन्स बघा नॅशनलचा. द ॲडव्हर्टायझर एक्सपर्ट्स द रिस्पॉन्स बाय माय माइंड. लोकांच्या मनात तो ब्रँड तयार झाला पाहिजे यासाठी ॲडव्हर्टायझर एक्सपर्ट असतात, त्यांच्याकडे ॲडव्हर्टायझिंग केली जाते. रिटेलचं बघा द ॲडव्हर्टायझर एक्सपेक्ट्स द रिस्पॉन्स बाय ॲट माय स्टोअर. एक अशी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते की रिटेल लेवलची असल्यामुळे, स्थानिक पातळीची असल्यामुळे ती दुकानातनं वस्तू खरेदी करा यासाठीची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. सातवा पॉईंट आहे बघा ॲडव्हर्टायझर्स. आता मोठ्या नॅशनल लेवलचे म्हटल्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांचं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये असणार. बघा कोणकोणत्या कंपन्या आहेत त्या. इट इज अंडरटेकन बाय बिग कंपनीज लाईक HLL, रिलायन्स, बजाज, P&G etc. रिटेलचं बघा इट इज अंडरटेकन बाय लोकल शॉपकीपर्स लाईक बेंझर्स, अखबारज, कोचिंग क्लासेस एक्सेट्रा. एक्झाम्पल्स दिली आहेत बघा दोघांची. नॅशनलची बघा प्रोडक्ट लाईक कॉस्मॅटिक्स, डिटर्जंट, टूथपेस्ट एक्सेट्रा आर ॲडव्हर्टाइज ॲट द नॅशनल लेवल. लोकल रिटेल ॲडव्हर्टायझिंग बघा एक्झाम्पल्स दिली आहेत. लोकल प्रोडक्ट्स, गारमेंट्स, बेकरी प्रोडक्ट एक्सेट्रा आर ॲडव्हर्टाइज ॲट द लोकल लेवल. ओके. नॅशनल ॲडव्हर्टायझिंग वर्सेस रिटेल ॲडव्हर्टायझिंगमध्ये टोटल 8 पॉईंट आहेत. 8ही पॉईंट लक्षात राहण्यासारखे आहेत, खूप इझी आहेत. मिनिंग दिलेला आहे, पर्पज दिलेला आहे, कव्हरेज, कॉस्ट इन्कर्ड, मीडिया यूज, रिस्पॉन्स एक्सपेक्टेड, ॲडव्हर्टायझर्स, एक्झाम्पल्स. ओके. आपण नेक्स्ट फरक बघूया.
प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग वर्सेस इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. दोघांचं मिनिंग बघूया आधी. तुम्हाला कळेल मिनिंग बघितल्यानंतर किती सोपा फरक आहे तो. 6च पॉईंट दिलेले आहेत. पहिला आहे बघा प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग. मिनिंग बघूया. इन प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग द ॲडव्हर्टायझर्स अटेम्प्ट्स टू इन्क्रीज द सेल ऑफ हिज प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. एखाद्या उत्पादनाचं किंवा एखाद्या सेवेची एखाद्याला आपण देतो. ट्रान्सपोर्ट सेवा म्हणा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सेवा असतात बघा. मला माहिती आहे सेवा कोणकोणत्या आहेत त्या सगळ्या सेवाचं मार्केटिंग होण्यासाठी, तो कुठेतरी सेल वाढवण्यासाठी प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग केली जाते. इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग बघा. इन इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग द ॲडव्हर्टायझर्स मेक्स ॲन अटेम्प्ट टू प्रमोट अ कॉर्पोरेट इमेज बाय क्रिएटिंग अ फेवरेबल इमेज ऑफ द कंपनी इन द माइंड्स ऑफ कन्झ्युमर्स. प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय होतं की उत्पादन किंवा सेवेची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते त्याचा सेल वाढवण्यासाठी. इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय आहे, प्रोडक्टचा सेल करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग केली जात नाही, तर लोकांच्या मनात त्या प्रोडक्टबद्दल इमेज तयार होण्यासाठी किंवा लोकांच्या मनात कायमस्वरूपी ती इमेज क्रिएट करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग केली जाते. दुसरं बघा पॉईंट आहे फोकल पॉईंट. प्रोडक्टचं बघूया. मध्यवर्ती पॉईंट, फोकल पॉईंट, लक्ष केंद्रित केलं जातं. कुठे लक्ष केंद्रित केलं जातं बघा. प्रोडक्ट इज अ फोकल पॉईंट अँड ॲडव्हर्टायझर प्लेस एम्फसाइज ऑन फीचर्स ऑफ द प्रोडक्ट, इट्स युजर्स, इट्स प्राईस, etc. प्रोडक्टचा फोकल पॉईंट असतो. त्याचे फीचर्स लोकांना कळले पाहिजे, त्याचा युजर्स कसा केला जातो हे कळलं पाहिजे, यासाठी ॲडव्हर्टायझिंग केली जाते. इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग बघा. इन दिस केस फोकल पॉईंट इज द कंपनीला फोकल पॉईंट ठरवलं जातं. अँड ॲडव्हर्टायझर प्लेस एम्फसाइज ऑन अचिव्हमेंट ऑफ द कंपनीज इज कॉन्ट्रीब्युशन इन सोशल कल्चर, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, etc. या ठिकाणी एखाद्या प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग झालेली असते. तिचं जे सेलिंग आहे त्याची ग्रोथ वाढलेली असते. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन झालेलं असतं आणि अजून लोकांच्या मनामध्ये ती कंपनी लोकांच्या मनामध्ये त्या कंपनीचं नाव कायमस्वरूपी टिकावं यासाठी ती काय करते तर वेगवेगळ्या ठिकाणी पैसा वळवते. म्हणजेच काय, सोशल लेवलला काम करत असते, कल्चरल, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, etc. तुम्हाला माहिती आहे अंबानीची बायको ही क्रिकेटमध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन का आहे. त्या कंपनी रिलायन्स ही कंपनी त्यांची नावाजलेली कंपनी आहे. फक्त त्यांचं प्रॉफिट मॅक्झिमायझेशन किंवा त्यांचं ब्रँड इमेज तयार झालेले आहे, परंतु त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आहे. तुम्हाला कळलं असेल इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच काय ते फोकल पॉईंट. तिसरा बघूया आपण ॲडव्हर्टायझिंग अंडरटेकन बाय. आता कोण कोण ॲडव्हर्टायझिंग करतं तर बघा. इट इज अंडरटेकन बाय बोथ, दोन्ही, वेल एस्टॅब्लिश ॲज वेल ॲज न्यू कंपनी. जी चांगल्या पद्धतीने रन झालेली कंपनी आहे किंवा नवीन कंपनी आहे, ही दोघंही ही प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग करतात. इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग कोण करतं बघा. इट इज जनरली अंडरटेकन बाय वेल एस्टॅब्लिश कंपनी. मीडिया बघा दोघांचाही. प्रोडक्टचा बघूया आधी. कोणकोणती मीडिया माध्यम यूज करतात ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी. इट मेक्स यूज मीडिया सच ॲज प्रेस, रेडिओ, टेलिव्हिजन अँड आउटडोअर्स. इन्स्टिट्यूशनला बघूया. इट मेक्स यूज ऑफ मीडिया सच ॲज न्यूजपेपर्स, ॲन्युअल रिपोर्ट्स, हाऊस मीडिया बघा. इट मेक यूज ऑफ मीडिया सच ॲज प्रेस, रेडिओ, टेलिव्हिजन्स अँड आउटडोअर्स. आणि इन्स्टिट्यूशनलचा बघा. इट मेक्स यूज मीडिया सच ॲज न्यूजपेपर, ॲन्युअल रिपोर्ट्स, जे वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतात त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग केली जाते. हाऊस जर्नल्स, etc. बेनिफिट्स बघूया प्रोडक्टचं. इट गिव्स क्विक बेनिफिट्स इन द फॉर्म ऑफ इन्क्रीज सेल. फक्त त्यांचा विषय कुठे असतो की माझा प्रोडक्टचा कुठेतरी सेल्स वाढला पाहिजे, हा त्यांना बेनिफिट मिळतो प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये. तर इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंगचा बेनिफिट्स बघा. इट गिव्स बेनिफिट्स ऑफ इमेज बिल्डिंग इन लॉंगर रन. इट गिव्स बेनिफिट्स ऑफ इमेज बिल्डिंग इन द लॉंगर रन. लोकांच्या मनात कायमस्वरूपी गुडविल लक्षात राहायला पाहिजे कंपनीचं. ते प्रोडक्ट ग्राहकांनी विसरता कामा नये
यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. आता दोघांचा पब्लिक कॉन्फिडन्स बघूया. आधी प्रॉडक्टचा बघूया. मेनी अ टाइम्स इट हॅज लिमिटेड पब्लिक कॉन्फिडन्स ड्यू टू मिसलिडिंग इन्फॉर्मेशन अँड exaggerated claims. It may even becomes controversial due to misleading information. प्रोडक्टचं कसं सेल पुरतीच मर्यादित असल्यामुळे आपलं प्रोडक्ट खपलं पाहिजे यासाठी काही अतिशयोक्ती करून किंवा चुकीची माहिती ग्राहकांपर्यंत पसरवून किंवा एकदाचा सेल होऊन जाऊ दे आणि आपल्याला प्रॉफिट मिळवणे हाच फक्त एखाद्या कंपनीचा उद्देश असू शकतो. तर इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघा, इट इज मोर स्ट्रेंथ फॉरवर्ड अँड believable. It also non-controversial due to its straightforward nature. या कंपनीचं सगळ्यांनाच ब्रँड इमेज माहिती असते, कंपनी खूप चांगली आहे किंवा कंपनी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉन्ट्रीब्युशन देते आहे किंवा कंपनी सोशल कल्चरमध्ये ॲक्टिव्हिटीज करते आहे, कंपनीचं नाव नावाजलेलं आहे. त्यामुळे एखादी कंपनी चुकीची माहिती पसरवत नाही किंवा लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करत नाही, उलट विश्वास वाढण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे इथेही कुठलंही नॉन कॉन्ट्रोवर्शियल कोणीही त्यांच्याबद्दल त्या कंपनीबद्दल बोलत नाही किंवा चुकीचं मत पसरवत नाही लोकांमध्ये, किंवा कंपनी त्या पद्धतीने आपल्या इमेजला जपत असते की लोकांनी आपल्या प्रोडक्टबद्दल चांगलंच म्हटलं पाहिजे किंवा लोकांनी आपल्या प्रोडक्टबद्दल चांगलीच माहिती लोकांपर्यंत पसरवली पाहिजे. ते आपल्या इमेजला थोडक्यात म्हणावं तर इमेजला खूप घाबरत असतात. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये ब्रँड इमेजसाठीच ॲडव्हर्टायझिंग केली जाते, तर प्रॉडक्टमध्ये फक्त सेल करण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. हे दोन्ही फरक तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा, चांगल्या पद्धतीने नोट्स काढा आणि नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला फीचर्स, बेनिफिट्स आणि एलिमेंट्स ऑफ IMCचे एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देईन. ठीक आहे. थँक्यू.